स्पायसी आणि सॉल्टी असे दोन बनवणार आहे. आणि सेम तुम्हाला टेस्ट जसं तुम्ही शॉपमध्ये दुकानात किंवा स्वीट होममध्ये विकत कसे घेता तसे सेम टेस्ट लागते, पण आपल्याकडे फ्रेश आपण डायरेक्ट शेतातून घेऊन आलो आणि बनवते आणि ते पण चुलीवर बनवते. तर बघा आपण कसं बनवते आणि या मित्रांनो आपण बघूया चिप्स कसे बनवायचे. तर मित्रांनो आपण हा घड सिलेक्ट केलाय. उचलतंय का? 40-50 किलोच्या आसपास घड आहे. काय उचलतंय एकट्याला? नाद करते का म्हणा? नाद करते काय? कसा आहे घड? डायरेक्ट शेतातून 50 किलो शेतात घेऊन चाललोय. चला हे बघा वेट मुळे कसा घड पडलाय बघा. 40 ते 50 किलोच्या आसपास वेट असणार आहे, कारण झाड पडायला तेवढं वेट सफिशियंट आहे. तेवढं वेट असलं तर झाड पडते ना, पडत नाही, कारण एवढा मोठा घड झालाय. त्याला सहन करायला त्याच्याकडे एवढी ताकद नाही की 40-50 किलोचं वेट सहन करायला एवढं वजन घड पडलाय म्हणजे तेवढी क्वालिटी आहे बघा. हा, मग त्याला त्याची क्वालिटी ह्याच्यावरनं तुम्हाला कळून जाईल की बाबा वजन किती भरलंय ह्या घडाचं. आणि ह्याच्यामध्ये साईज मध्ये पण त्याची बऱ्यापैकी साईज चांगली मोठी झालेली आहे केळीची पण. त्याच्यामुळं वजन जास्त असलं की हे झाड पडते खाली. तुटलेलं दिसते माग बरोबर. हे तुम्हाला दिसतच असेल माग तुटलंय तिथे, म्हणजे ओव्हरवेट झाल्यामुळे पडले तुटलेलं. हे पडलेलं बघा खाली तुटून पडला इकडे. बोल. तर मित्रांनो आपण हा घड सिलेक्ट केलाय आणि हा घड आपण घेऊन जाणार आहे चिप्स करायसाठी. चला हा सांग. बोल. घड काढलाय आता. चला आता घेऊन जाऊया आपण घरी. उचलतंय का? 40-50 किलोच्या आसपास घड आहे. काय उचलतंय एकट्याला? नाद करते का म्हणा? नाद करते काय? कसा आहे घड? डायरेक्ट शेतातून 50 किलो शेतात घेऊन चाललोय. चला तर एकदम फ्रेश. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की आपण केळीच्या बागेतून केळीचं घड आणलाय पूर्ण एक. तर आपण केळीचे चिप्स बनवणार आहे. तर आपण दोन प्रकारचे केळीचे चिप्स बनवणार आहे, एक तिखट आणि एक सॉल्टी बनवणार आहे. स्पायसी आणि सॉल्टी असे दोन बनवणार आहे. आणि सेम तुम्हाला टेस्ट जसं तुम्ही शॉपमध्ये दुकानात किंवा स्वीट होममध्ये विकत कसे घेता तसे सेम टेस्ट लागते, पण आपल्याकडे फ्रेश आपण डायरेक्ट शेतातून घेऊन आलो आणि बनवते आणि ते पण चुलीवर बनवते. तर बघा आपण कसं बनवते आणि या मित्रांनो आपण बघूया चिप्स कसे बनवायचे. बघा आपण इथं चिप्स बनवून घेत आहे बघा. आता मित्रांनो आपला सेटअप रेडी. आपण चिप्स बनवायला घेणार आता. हे बघा जाळ पण लावलेला आहे, एकदम मस्तपैकी असा जाळ लागलेला आहे आणि आपण आता चिप्स बनवणार आहे बघा. मिठाचं पाणी आहे बघा ह्याला, आणि हे मिठाचं आपण असं त्याला तडका द्यावं लागतं. हे बघा मिठाचं पाणी म्हणजे तुम्हाला जे खरं लागतं ना असं